परी, क्रेयॉन्स घेतले तुझे? परी, काय चाललंय तुझं? चल चल भर पटपट, चल उशीर होतोय, चल 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 लवकर. ड्रॉइंग बुक घेतली का? हो घेतलं. परी, चल 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 पटपट, उशीर होतोय बेटा. परी, अगं परी कुठे जातीयेस परी? बंडू काका, बंडू काका. अरे आज लवकर आली वाटतं परी राणी. हा आली नाही, परत जायचंय. हो मला एक लेटर लिहून देता का? देतो ना. कुणाला लेटर लिहायचं सांग मला. हा आजी आजोबा काका मामा कोण? पॅलेस साठी. पॅलेसला? हा कोण पॅलेस? तुझा नवीन फ्रेंड? फ्रेंड नाही, मग माझं ते घर आहे. हो. बर मग काय लिहू मला सांग. हा डिअर पॅलेस. ओके डिअर पॅलेस. जा. थँक्यू बंडू काका. वेलकम. परी, तू इथे काय करतेस? डिअर पॅलेस, आई ऑफिस मधून येईपर्यंत मी दिवसभर बंडू काकांच्या घरी असते. तू आलास आणि मी घरी नसले तर मला तिथे येऊन भेट. तुझी परी. परी, हे काय? लेटर आहे पॅलेस साठी. फ्रेंड म्हणाला होता ना, पॅलेसला कसं कळणार परी कुठे आहे. पण मी तर दिवसभर काका काकूंकडे असते. तेव्हाच पॅलेस मला भेटायला आलं तर त्याला कळायला हवं ना मी इथे येते. चल आपण इंजेक्शन घेऊ. चल. ओले माझी. कसं कसं होणार ग नेहा आता? हा कसं होणार? काय झालं हे? वहिनी, काय झालं? अगं घरावर जप्ती आली ना ग तुझ्या. तरी मी सांगत होते की एकट्या बाईला लोक सुखाने जगू देणारच नाहीत. वहिनी, तू शांत हो, बस इथे आधी. अगं काय सांगू तुला, पण नाही, पण असं दुःख कोणाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. हो हो, तू शांत हो, शांत हो आधी. परी, तू बॅग घे, चल आवर. तुझं घर ग. तुला कसं कळलं? तू नाही कळलंस तरी कळलं मला. घरावर जप्ती आलीये ते. बाहेर नोटीस लागलीये. जगाला कळलं, मला कळणार नाही का? कोणी सांगितलं तुला? परांजपेनी. अगं वकील आहेत ना ते. बँकेने त्यांच्यातर्फेच नोटीस पाठवली आहे. ते नको नकोच म्हणत होते, पण काय करणार ना, वकील आहेत ते तरी किती अपोज करणार. आणि हे बँकवाले जरा यांना दया नाही माया नाही. आधी ही अशी नोटीस पाठवतात, मग कोर्टात सुनवाई होते आणि मग डायरेक्ट जेल. अरे देवा, जेल नको ग बाई. त्यापेक्षा तू एक काम कर नेहा, तू ना परांजपेना जाऊन विचार काय करायला हवंय ते. तेच काहीतरी सुचवतील, हुशार आहेत ते. एक काम करते ना, मीच फोन करते. थांब. अगं वहिनी, लगेच कशाला? थांब ग. हॅलो परांजपे, मी मीनाक्षी. हा हा नेहाचा नंबर आहे.
आज वेळ काय हो तुम्हाला भेटायला? बघा ना जरा, ते जप्तीचं बोलायचं होतं. हो हो जमेल ना. थांबा, कधी जमणार आहे का तुला? आज माझं ऑफिस आहे. ऐका ना परांजपे, तुम्ही तिच्याशीच बोला ना. अगं बोल ना. हॅलो. मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. काळजी करू नका, मार्ग निघेल. तुम्ही मला 1:30 वाजता भेटा. मी ट्राय करते, पण ऑफिसमधनं निघता येईल असं वाटत नाही. बरं, पण माझा प्रॉब्लेम हा आहे की मला आज 1:30 वाजेपर्यंतच वेळ आहे. त्यानंतर मी बिझी होईल आणि पुढे आठवडाभर मग मला परत वेळ काढता येईल की नाही खात्री नाही. बघा, म्हणजे जमलं तर या मग. ओके, बाय. अगं नोकरी काय नेहमीचीच आहे, पण हे काम होणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, तू न चुकता पहिले परांजपेंकडे जा. त्यांना विचार काय करायचे तेच हे सगळं सांभाळून घेतील आणि ह्याच्यावर काहीतरी मार्ग सांगतील. डोक्यावरचं छत गेलं तर काय ऑफिसमध्ये राहायला जाणार आहेस का? हे काय अजून हिचं इंजेक्शन चालूच आहे का? दररोज देण्यापेक्षा एखादं मोठंच इंजेक्शन देऊन टाक, म्हणजे एकदाच काम झालं. वहिनी, निघते. हा परीचं खाऊचा डबा आहे. जड आहे, भरलेला आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही ग, हेच जाता जाता वाटेत खाते. हा, ते परांजपेंना फोन करायला विसरू नको. माझी तुझी रेशीम